सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला, याची माहिती तीनही दलांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कर्नल सोफिया कुरेशी यांनी पहलगाम हल्ल्यातील पीडितांना न्याय देण्यासाठी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून ठोस पावले उचलल्याबद्दल भाष्य केलं. गुजरातच्या रहिवासी असलेल्या सोफिया या भारतीय लष्कराच्या सिग्नल कॉर्प्सच्या अधिकारी आहेत. 2006 मध्ये काँगोमध्ये संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहिमेत त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी बायोकेमिस्ट्रीत पदव्युत्तर पदवी घेतली आहे. सोफिया यांचं लहानपणापासूनच वायुसेनेत दाखल होण्याचं स्वप्न होतं. त्या मूळच्या गुजरातच्या रहिवासी. त्या भारतीय वायुसेनेत हेलिकॉप्टर पायलट आहे. बायोकेमिस्ट्री या विषयात त्यांनी पदवी घेतलेली. 1999 मध्ये चेन्नई स्थित ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमधून सोफिया यांचा भारतीय लष्करात प्रवेश झाला. सर्वात उल्लेखनीय म्हणजे बहुराष्ट्रीय लष्करी सराव फोर्स 18 मध्ये भारतीय लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. पुण्यात झालेल्या फील्ड ट्रेनिंग सरावात सहभागी झालेल्या 17 देशांमधील तुकड्यांमध्ये त्या एकमेव महिला प्रमुख होत्या. त्यावेळी त्यांनी 40 सदस्यांच्या भारतीय तुकडीचे नेतृत्व केलेलं. सोफिया कुरेशी यांनी 2006 मध्ये काँगोमध्ये संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहिमेत देखील काम केलेलं आहे. सोफिया यांचे आजोबा सैन्यात होते आणि त्यांचे पती देखील मॅकनाइज इन्फंट्रीमधील लष्करी अधिकारी आहेत. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक. आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे. पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा. पाणी शिळे होत नाही. कपडे धुताना, हात धुताना, दात घासताना आणि दाढी करतेवेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या. झाडांना पाणी घालतेवेळी झारीचा वापर करा. वाहन धुताना बादली किंवा मगचा वापर करा. पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारित.